सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. धन्य मी मानेन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता यासे संदेह नाही, न पडो यावाही काळा हाती. वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा आज आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान श्री भोलेनाथ जटाशंकरजींच्या चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. विठाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या डोंगरकडा गावामध्ये भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये श्रीमद भागवत कथेचं हे आयोजन आहे. आणि या भागवत कथेमध्ये हा कीर्तन महोत्सव आज हा पहिला दिवस आहे. आपण ज्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा ऐकत आहात आणि पुढेही आता 6 दिवस आपल्या सगळ्यांना त्याचा अमृतपान भेटणार आहे. महाराष्ट्राचे मुरारी बापू, महाराष्ट्राचे एक नामांकित व्यक्तिमत्व, प्रेममूर्ती आदरणीय समाधानजी महाराज शर्मा यांच्या मुखातून आपण पुढे 6 दिवस कथा श्रवण करणार आहात. आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि माझंही भाग्य आहे की मला ही सेवा करण्याचा आज योग आहे. मला सुमितजींनी सांगितलं की या गावात एवढा मोठा महोत्सव पहिल्यांदा होतोय. बरोबर आहे ना? एवढा मोठा महोत्सव पहिल्यांदा होतोय आणि या महोत्सवामध्ये आपण सर्वजण या कोरोना महामारीच्या काळामध्ये जिवंत आहोत. समजून चाला, जटाशंकराचीच आपल्यावर कृपा आहे. म्हणूनच आपण आज या कीर्तनाच्या मंडपामध्ये आहोत. जर त्या भोले बाबाने जर आपल्यावरती कृपा केली नसती तर आज आपण या कीर्तन मंडपामध्ये हनुमानजी थांबलो नसतो. त्याची कृपा आहे. अत्यंत सुंदर साऊंड सिस्टीम, अत्यंत सुंदर असा मंडप आहे. चैतन्य साऊंड सिस्टीम जालना, आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य आमचे परमस्नेही भजन सम्राट श्री संतोषजी महाराज यांची उपस्थिती आहे. त्यांचे जोडीदार उद्या येणार आहेत. आज काही कामास्तव उशीर झाला असेल. मृदंगाचे महामेरू मृदंग अलंकार ज्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आहे असे आमचे परमस्नेही आदरणीय हनुमानजी महाराज त्यांची उपस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला मृदंगाचे महामेरू महाराष्ट्रात ज्यांची थाप प्रसिद्ध आहे आणि ज्यांचा पखवाज प्रसिद्ध आहे असे आमचे परमस्नेही रामभाऊ महाराज काजळे यांचे लाडके शिष्य आमचे विठ्ठल महाराज त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. सुभाषजी, आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना कोटी कोटी नमन करून आपल्यालाही महाराज नमन करून अभंगाचा बरोबर 10 वाजेपर्यंत आपण भाव पाहणार आहोत. कीर्तनाचा टाइम आहे 8 ते 10. कधी का सुरू आहे ना, आपण 10ला संपलं पाहिजे. जिल्हा परिषदेची शाळा कधी भरती याला महत्व नाही, टाइमावर सुटती. विठाला अर्थात जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. या अभंगाच्या द्वारे आणखी बारकाव्याने विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या मुखाला नाम आलं आणि म्हणून माझं प्रारब्ध नाम संचित चांगलं आहे. विठाला माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध, क्रियमान आणि संचित या 3 गोष्टी असतात. जे कार्यरत असतं त्याला क्रियमान म्हणावं, जे साचलेलं असतं त्याला संचित म्हणावं आणि आपण जे सध्या भोगतो त्याला प्रारब्ध म्हणावं. विठाला आता बघा, ज्या प्रारब्धाचे आपण भगवान आहोत त्या प्रारब्धाला सुद्धा 3 भाग पडतात. उत्तम प्रारब्ध आहे, मध्यम प्रारब्ध आहे आणि कनिष्ठ प्रारब्ध आहे. महाराज किती गोड बोलतात. भोगे कळो येती मागेले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. इथे बसलेल्या प्रत्येकांना 3 प्रकारचं प्रारब्ध आहे.
देव असो अथवा देवाचा बाप असो त्यालाही प्रारब्ध आहे, लोखंडालाही प्रारब्ध आहे, दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे. नव्हे नव्हे एका माईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना जसं प्रारब्ध आहे ना, तसं एका बागेतल्या फुलांना सुद्धा 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. विठाला अर्थात प्रत्येकाला या लोखंडाचा विचार केला ना, मधून तोडा, 5 फुटाचा तुकडा असू द्या, मधून तोडा, एकाचा चिमटा करा, एकाचा चमचा करा, लगेच प्रारब्ध बदललं. महाराज किती सुंदर बोलतात, कबीरदासजी बोलतात, चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चमच्याची मजाच असते, फक्त फिरवीत जाऊ नका. भले चमचे असे विचित्र असतात ना काही काही, हनुमानजी बापरे, कुठेही जा चमचा असतो. विठ्ठल महाराज अलीकडे संतोष बुवा कपात सुद्धा चमचा आला चहाच्या, पहिला पोह्याच्या प्लेटमध्येच होता. चमचा हा प्रत्येक ठिकाणी असतो. कधी कधी चमचा म्हणजे चहापेक्षा केटलीच गरम असते. विठाला अर्थात आणखी एक भाग सांगून जाईन. चमचा काय करतो, चमचा वाटी रिकामी करतो, वाटीत वाटीत वाटी रिकामी करतो, तरी सुद्धा चमचा वाटीला आपलाच वाटतो. हे विशेष आहे. विठाला आणखी एक भाग सांगून जाईल. चिमटा आणि चमचा 2 भाग पडल्याबरोबर प्रारब्ध बदललं. चिमट्याचा जन्म जातो. चिमट्याचा जन्म, इकडच्या पार्टीला जरा चिमटा जास्त माहित असेल. काय म्हणतात तुमच्याकडे, चिमटा का पकड, सांडस काय म्हणतात तुमच्याकडे? बोला बोला बोला, जोरात बोला, काय म्हणतात? पकड. पकड, त्या पकडचं काम असताना थंड पदार्थ उचलणे तरी हो म्हणतात. म्हणजे किती म्हणलं ना, ऐकते, ध्यान द्या. अरे थंड पदार्थ उचलायला काय पकड असते का? गरम पदार्थ उचलताना पकड असते. असं कधी झालंय का थंड पातीला गॅसवर उचलून पकडने ठेवलं आणि गरम झालेलं पातीला तुम्ही पकड न लावता हात धरला आणि खाली ठेवलं, असं झालंय का? मग कसं म्हणताय? आता माझ्याकडे लक्ष द्या. चिमटा हा जन्म जातो, त्याचा चिमट्याचा जन्म जातो गरम पदार्थ उचलण्यामध्ये, पण चमच्याचा नाही. जसं दोघांना प्रारब्ध आहे ना, तसं दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे. एकाच खाणीतला 5 फुटाचा दगड घ्या अथवा 10 फुटाचा दगड घ्या, मधून तोडा, मधून तोडल्याबरोबर एकाची मूर्ती करा, एकाची पायरी करा. ज्ञानोबराय म्हणतात प्रारब्ध बदललं. पूजा एकावरी पाय ठेवी. ज्याची मूर्ती केली ना, लोक त्याचं दर्शन घेण्यासाठी त्या पायरीवरती बुटासकट पाय देतात आणि मधल्या मूर्तीचं दर्शन घेतात. ती पायरीला लावलेला दगड म्हणतो, अरे ज्याचं तुम्ही दर्शन घ्यायला चाललात ना, तो माझा सक्का भाऊ आहे, पण माझ्या डोक्यावरती बुटासकट पाय देता लेका हो तुम्ही, आणि ज्याचं दर्शन घ्यायला चालला ना, त्याच्यावरती हार काय देता, परत दूध दही काय देता, परत पंचामृत काय आहे, परत त्याच्यावरती अत्तर काय आहे, एवढंच काय दक्षिणा काय ठेवता, आणि मला बुटाचा प्रसाद देता. याला प्रारब्ध म्हणायचं. आणखी पुढे जाऊ. एका बागेतली फुलं असू द्या, एका बागेतल्या फुलांना सुद्धा 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. एकाचं उत्तम प्रारब्ध आहे, एकाचं मध्यम प्रारब्ध आहे, एकाचं कनिष्ठ प्रारब्ध आहे. ज्या फुलाचं उत्तम प्रारब्ध आहे ते फुल देवाच्या गळ्यात नामदेवाच्या मस्तकावरती जात आहे. मध्यम प्रारब्ध ज्या फुलाचं आहे ते माणसाच्या गळ्यात येत आहे, आणि कनिष्ठ प्रारब्ध ज्या फुलाचं आहे ते प्रेतावर जात आहे. विठाला अर्थात फूल एकच आहे, फूल एकच आहे. एका फुलाला देवाचं मस्तक मिळतंय, जटाशंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती जायला नशीब त्याचं चांगलं आहे. दुसऱ्या त्याच फुलाच्या झाडाचं फूल, दुसरं फूल माणसाच्या गळ्यात येते, आणि तिसऱ्याला डायरेक्ट प्रेतावर जावं लागतंय. याला प्रारब्धच म्हणावं लागेल ना. तसं एका माईच्या पोटी जन्माला आलेली 2 मुलं असू द्या, एकाचा विचार केला एसीच्या रूम मध्ये बदामचा शिरा खातो, आणि दुसऱ्याचा विचार केला तर शुगर फॅक्टरी ऊस तोडाय जातो. याला प्रारब्ध म्हणावं. माणूस हा, अरे देवालाच काय, सामान्य जीवाला काय, देवाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. महाराज किती गोड बोलतात. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला
सीतादेवी कर्मे म्हणमत झाला असे. अर्थात तो सुंदर अभंग आहे. कर्मे निरंश झाले सग, भिंदले विंदले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्रनय. अर्थात महाराज म्हणतात त्या देवालाच काय, पण देवाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रो रही सीतामाई, कर्म रेखा दुस्तर है तिल गटेना राही. कोणीही असो, कोणाचंही प्रारब्ध हे अत्यंत बलवत्तर असलं पाहिजे. देव जरी असला तरी तुम्ही असं समजू नका देवाला प्रारब्ध चुकतंय. अजिबात नाही, देवाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. रामाला वनवासाला जावं लागलं, रामाला वनवासाला जावं लागलं ही जशी कौशल्याची इच्छा आहे, जशी कैकेयीची इच्छा आहे, त्याही पेक्षा रामाच्या वनवासाला रामाचं प्रारब्ध नाम क्रियमान महत्वाचं आहे. दोष ना कुणाचा, प्रभू म्हणतात दोष कुणाचाच नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अर्थात इथं माझा दोष नाही ना, दोषी माय काही कोणीच दोषी नाही. इथे फक्त माझाच दोष आहे. याला प्रारब्ध म्हणावं. किती प्रारब्ध कठीण असेल. एका माईच्या पोटी जन्माला आलेले 2 मुलं असतील, कोणी असो. एकाचा विचार केला तर स्टेजवर गायनाचं काम करतोय, मृदंगाचं काम करतोय, आणि दुसऱ्याचा विचार केला तर गावात हिंडतो. लोक म्हणतात तुझा भाऊ तर बघ ना पखवाज वाजवतो आणि तू कुठं दुकाना वाजतो वेगळ्याच. बापरे किती कठीण आहे ना हे सगळं. हे सांगू तुम्हाला, कीर्तन सुरू झालेलं अर्धा पाऊण तास होऊ लागला. आता 8:30ला कीर्तन सुरू झालं माझ्या अंदाजाने. खरं सांगा, कीर्तनाला आल्यानंतर मुखाला आणखी जर आपल्या विठ्ठल विठ्ठल आलं नसेल, समजून चाला आपलं पुण्य कसं आहे, कमी आहे. इथं येऊन जर आणखी आपल्या मुखाला विठ्ठल विठ्ठल आलं नसेल तर आपलं पुण्य कमी आहे. आणि इथं आल्यानंतर मुखाला विठ्ठल यावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी महाराज म्हणतात बहुत सुकृताची, आणि म्हणून विठ्ठली आवडी किंवा अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे, तरी बहुता जन्मी जोडे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तुझे वाचे सिया तुडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा, दिले इंद्रिय हात पाय पाय, हो दिले इंद्रिय हात पाय पाय, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तिळ तिळ पुण्य साचा पडे. अर्थात पुण्य असल्याशिवाय आणखी तुमच्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण बोलू का? जन्मो जन्मी अर्थात तेव्हा या विठ्ठले कृपा केली, अन्यथा नाही. जन्मोजन्मीची असेल सामुग्री तरच नाव देवाचं मुखाला येईल, अन्यथा नाही. आता हे पखवा जेवढं सुंदर वाजवतात आपले सर्वांचे कान तृप्त होऊ लागले. गायन इतकं सुंदर आहे. असं वाटतं का तुम्हाला सुद्धा आपणही असं वाजवलं पाहिजे, आपणही असं गायलं पाहिजे? प्रत्येकाला वाटतं. म्हणजे काय बाजरीचं पीक आहे का, फेकलं की भस्किनी वापलं कुणी पकवाज वाजवायला लागलं? असं नसतं. याच्यासाठी प्रॅक्टिसच महत्त्वाची असते. तुमचं काम महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रामाणिक प्रॅक्टिस केली ना, असं स्टेजवरती वाजवण्याचा प्रसंग मिळत असतो, भाग्याने तो येत असतो. आपण जर म्हणलो दे रे हरीण पलंगावरी, असं काही शक्य नसतं. उगच बा मी बी असाच पकवाज, एखाद्याला म्हणलं ना आपण किती सुंदर वाजितात, कुठं शिकला? ते म्हणला शिकलो नाही, असा डब्यावर डबे वाजित तयार झालो. हे काय बापाची पेंड आहे का डब्यावर डबे वाजित?
काही काही ना जर विचारलं ना आपण इतकं सुंदर गाता तुम्ही कुठे शिकले, नाही नाही असंच आवताव शिकलो गाणे म्हणायचे. हे असं कुणी शिकलं असतं भाऊ. त्याच्यासाठी अंडरलाईन करून ठेवा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, अन्यथा नाही हो. आणखी पुढे जाऊया आपण. जगद्गुरु तुकोबारांना विचारलंय, महाराज आज तुमच्या मुखाला नाव आलंय. महाराज म्हणले नाव आलंय म्हणून तर ना मी धन्य म्हणतोय असं नाही, तर माझ्या मुखाला नाव आलं नाही तर राहिली से राहिली से तुझ्या नामे राहिली से प्रीत, तुझ्या नामे राहिली से प्रीत. धन्य मी मानित आपुने संचित, धन्य मी मानिन मानी आपुने संचित. संचित धन्य मी मानिन संचित. राहिली से प्रीत तुझिया नामे, राहिली से प्रीत तुझिया नामे, राहिली से प्रीत तुझिया नामे. धन्य मी आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही. धन्य झालो आता यासी संदेह नाही. आता यासी संदेह जगद्गुरु तुकोबारांना विचारलंय, महाराज तुम्ही स्वतःच्या संचिताला धन्यता का देता. महाराज म्हणले त्याचं कारण असं आहे, माझं त्या नामावरती प्रेम जडलं नाही तर राहिली से प्रीत तुझे नामी. प्रेम ठेवणं वेगळं आणि राहणं वेगळं. ठेवण्यामध्ये आग्रह आहे, राहण्यामध्ये प्रेम आहे. आपण जर म्हटलं ना का हो अमुक अमुक गावचे बाबा अंगारा देतात, त्यांच्या अंगाराने गुण येतो, त्यावेळेला त्यांच्यावरती लोक श्रद्धा ठेवतात. ठेवणं वेगळं आणि राहणं वेगळं. भगवान जटाशंकरांची सेवा करा, आपलं निश्चित चांगलं होणार आहे. आपण त्यांच्या हा दाळ उत्सव करतोय, मला असं वाटतं ही श्रद्धा आहे आणि श्रद्धेने माणसाने पूजन करत जावं. श्रद्धा आपली एकदा का फलद्रूप झाली मग मात्र तो भगवान आपल्याला कोण्या ना कोण्या रूपाने दर्शन देईल हे मात्र सांगता येणार नाही. देवाच्या दर्शनाची वाट पाहत जा, देवाच्या दर्शनाची प्रतीक्षा करा. परीक्षा कधी घेऊ नका. प्रतीक्षेने फळ मिळत असते, परीक्षेने अपघात होत असतो. लोक बऱ्याच वेळेला परीक्षा घेण्याच्या नादात जातात, त्याच्यामुळे फळच मिळत नाही. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, महाराज आम्ही एवढं नामचिंतन करतो, आम्ही एवढे कथा कीर्तन ऐकतो, आम्ही दररोज हरिपाठाला असतो, आमच्या गावामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने हा एवढा मोठा उत्सव चालू आहे, सगळं डोंगरकडा गाव आज आमचा परिसर हा सगळा झटतोय महाराज या उत्सवामध्ये. तसा मीही झटतोय, मीही काम करू लागतोय. सर्वात अगोदर मी हजर असतो मंडपामध्ये, पट्टी देऊन टाकली, देणगी देऊन टाकली, पंक्तीलाही वाढण्याचं काम करतो, चटाई उचलतो, टाळकऱ्यांचे टाळही आणून देतो, पखवाज्यांची कणिकही आणून देतो, गायकांच्या माईकचाही मी विचार करतो. हे सगळं मी करत असताना महाराज अहो एवढं मी काम करतो, एवढे भजन भक्ती करतो, 24 तास माझ्या मुखात नामचिंतन चालू आहे महाराज. पण आजही माझ्या घरावरचे पत्रे जायला तयार नाहीत. आणि आमच्या शेजाऱ्याचा जर विचार केला ना, त्याने अजून सप्त्याची पट्टी दिली नाही, एकही दुकान त्याने कधी नीट ठेवलं नाही, गल्लीत भांडणं लावते, गल्लीत लोक त्याला वैतागलेत, एवढा त्याचा त्रास आहे. कुणाचे दारू पिऊन आला की भांडणच लावित आहे, पण त्याचा मात्र मजल्या मजला चढू लागला आहे ना. असे वाटते ना, असं होतंय ना कधी कधी. असं जर झालं तर समजून चाला. आपण हा प्रसंग कबीरदासांना विचारूया. कबीरदासजी म्हणतात त्याचं कारण असं आहे,
जब तक पुण्य का है भांडार तब तक अवगुण माफ है करो गुन्हा हजार. कितीही गुन्हे केले, पुण्य तुमच्याकडे जर भरपूर असेल, कितीही गुन्हे करा, काही होणार नाही. पण एकदा का तुमचं पुण्य संपलं रे संपलं, मग मात्र महाराज म्हणतात खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. कुत्रा झाल्याशिवाय तो पुत्र नाही, पुन्हा कुत्र होणार. विठ्ठल फार कठीण आहे. म्हणून बघा आपल्या मोबाईल मध्ये ज्यावेळेला बॅलन्स असते ना, आता तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, मोबाईल मध्ये बॅलन्स बघा, मोबाईलचं इतकं अवघड झालंय. एका मी भजन्याला परवा विचारलं, म्हणलं काय रे तुझा फोनच लागत नव्हता, कुठं होता? तो म्हणला आवरेज मध्येच नव्हता जरा फोन. अरे रेंज मध्ये म्हण बाबा. माणसाला इतकी इंग्रजी बोलायची तर सवय लागली ना. एक जण आला आणि म्हणला महाराज कशी दिसते आपली डेड बॉडी आता. अरे बाबा डेड बॉडी मेलेल्या माणसाची असते, तो जिता आहे अजून. मला वाटतं ही इंग्रजी बोलण्याचा नाद शिकलेल्यांपेक्षा अशिक्षित लोकांनाच जास्त आहे ना. जे खेड्यातले ना त्यांना जास्त वेड आहे इंग्रजी बोलायचं. शीतपेटी हे फ्रीजला म्हणतात, पण आपल्याला फ्रीज म्हणायची सवय. शीतपेटीचा ना आपला काही संबंध येत. फार कठीण काम. जाऊ द्या मरू द्या, माझा तो विषय नाही. अर्थात विषय असा आहे, महाराज म्हणाले की हे देवा, मी आज तुझी भजन भक्ती करतोय ना, याचा अर्थ माझं पुण्य चांगलं आहे. मी अनेक जन्म तुझी सेवा करत आलो आणि याही जन्मामध्ये मी तुझ्याच नामाची सेवा करतोय, याचा अर्थ असा आहे माझं पुण्य चांगलं आहे. का हो महाराज, तुमचं पुण्य चांगलं आहे. अरे देवा, आजच तुझी सेवा करतोय असं काही समजायचं कारण नाही. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. अनेक जन्म आम्ही तुझी कृता त्रिता कलियुग या चारही युगामध्ये देवा तुझी सेवाच केली आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कृतयुगाच्या रूपाने देवा मी भक्त प्रल्हादाच्या रूपाने तुझ्या सोबत होतो, त्रेतायुगामध्ये सुद्धा अंगदाच्या रूपाने तुझ्या सोबत होतो. मला त्या अंगदाच्या बापाचा एक प्रसंग फार आवडतो. अंगदाच्या बापाचं नाव होतं वाली. वालीच्या पुराचं काय नाव होतं? ए पुरा इकडे बघ. वालीच्या बापाचं नाव होतं अंगद. अरे बाबा उलट सांगितलं ना, आता माझ्याकडे लक्ष दे. असं पुढं बसून एवढा गोंधळ करायचा नाही. हे शाळेत सुद्धा इतकाच गोंधळ करतात. म्हणून आता लॉकडाऊनमुळे घरातली माणसं सुद्धा वैतागलेत, कधी शाळा भरत्या. आता कळलं असं मास्तरायला पगार काजी असते. विठ्ठल अरे हे 2 तास आपल्याला सांभाळणं बेजार होतो घरी आपण, तर ते बिचारे 4 तास 5 तास शाळेत कसं सांभाळत असतील. तुमची तर कमालच आहे बुवा, हे सगळे वाघ सांभाळायची. हे वाघ म्हणजे काही कठीण काम आहे अर्थात. पण तरी सुद्धा अशा वाघांना सुद्धा चांगलं बनवतात आमचे महाराज. आपण पुढे जाऊया. जगद्गुरु तुकोबरांना विचारलंय, महाराज तुम्ही त्याही काळात अंगदाच्या रूपाने होतात. म्हणले हा, मला अंगदाचा प्रसंग फार आवडतो महाराज. काय झालं, ज्या वेळेला देवाने वालीला मारलं, मारल्यानंतर तो वाली म्हणतो देवा का मला मारलंस, का मारलं म्हटल्यानंतर तो देव म्हणतो वाली तू पापी आहेस म्हणून तुला मारलं. काय देवा जोर लावून बोलतो, मी पापी असूच शकत नाही. नाही रे, मी ज्या अर्थी तुला मारलं ना वाली, त्या अर्थी तू पापीच आहेस. नाही देवा, मी जर तुला पाहिल्यानंतर जर पापी असेल तर उद्याच डोंगर कड्यातल्या भजन्यांना जाऊन सांगतो, काकड्यामध्ये सकाळी सकाळी म्हणायचं नाही बाबा. काय महिमा वर्णू आता कधी कीती कोटी ब्रह्महत्या अर्थात तुला पाहिल्यानंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप हे तुला पाहिल्यानंतर जात आहे. खरं सांगू का, ज्याच्या काकडा पाठ आहे ना, तो म्हणजे बागायतदार जमीनदार. आमचे गुरुवरे सुदाम बाबा म्हणायचे, ज्याच्या नाट पाठ आहे, ज्याच्या आंधळे पांगळे पाठ आहे, ज्याच्या वासुदेव पाठ आहेत, ज्याच्या काकडा पाठ आहे, ज्याच्या भूपाळी पाठ आहे, ज्याच्या पहिली मालिका पाठ आहे, ज्याची बंकट स्वामीची पूर्ण मालिका पाठ आहे, तो म्हणजे बागायतदार. आता काय झालंय, जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे विनोदाने, जगन्नाथ अण्णा म्हणायचे संतोष बुवा, हे ऐकणारे जे असतात ना त्यांच्या ग्रंथच्या ग्रंथपाठ असतात. कुणाच्या? ऐकणाऱ्यांच्या. टाळकऱ्यांच्या मालिकाच्या मालिकांना अभंगाच्या अभंग पाठ असतात. हो म्हणा, आता मोबाईलमुळे पाठ आहे समजायचं, पाठ असतात. आणि ते म्हणायचे कीर्तनकाराच्या फक्त कडवे कडवेच पाठ असतात. आणि म्हणले हे ज्याच्या कुणाचंच काहीच पाठ नसतं
ते दिंडीचे मालक असतात. ज्ञानबा तुकाराम फार कठीण लिहिलाय महाराज. जाऊ द्या मरू द्या. अर्थात अण्णा म्हणायचे विनोदाने. आपण पुढे जाऊया. एक सांगू तुम्हाला जर वाटलं ना आपल्याला डायरेक्ट देवाबरोबर बोलायचं आहे, काही पाठ करू नका, फक्त काकडा पाठ करा. काकडा कसा म्हणायचा हे आमच्या बीड जिल्ह्याने बंकट स्वामीने दिलं महाराज उभ्या महाराष्ट्राला. आजही बंकट स्वामींच्या चाली महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. एक सांगू तुम्हाला, ज्याला वाटतं ना आपल्याला डायरेक्ट देवाबरोबर बोलायचं आहे, कुणाकुणाला बोलायचं आहे देवाबरोबर हात वर करा. बोलायचं आहे का देवाबरोबर? अरे हात वर करा ज्यांना बस ते म्हणते बाबा पाठच नाही तर काय हात वर करावा. एक सांगू तुम्हाला जर वाटलं ना देवाबरोबर बोलायचं आहे तर काहीच करू नका, फक्त काकडा पाठ करा. डायरेक्ट वाटलाय नाही, देवाला डायरेक्ट म्हणावं लागतंय आपल्याला. देवा, अरे बाबा उठ ना, उठा पांडुरंगा आता. देव म्हणून का उठू? बाबा झाला अरुणोदय सरली, पर मी उठतो. पण ते सगळे भजनी मंडळ ते आले का, ते पखवाजे टाळकरी सगळे महाराज मंडळी, अरे बाबा देवा संत साधू मुनी अवघी सगळे आले. म्हणजे चोपदार सुद्धा नाचत आले बाबा, सगळे आले. देवा असं आहे का? देवा गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, स्वर्गीचे सुरवर घेऊनी. एवढंच काय, देवा पंचप्राण त्या घेऊनी देवस्त्रिया सगळे आले रे देवा. आता फक्त तू एकटाच आहे. मग मात्र झाले मुक्तद्वार लाभ झाला. अर्थात काकडा पाठ झाला ना, देवाबरोबर बोलण्याचा योग आपल्या जीवनात येईल. देवाबरोबर आपण पुढे जाऊया. काकडा ही अत्यंत सोपी साधन आहे. देवा आम्ही अनेक प्रकारची भजन भक्ती करतो, अनेक प्रकारचं नामचिंतन कथा कीर्तन करतो. त्याच्यासाठी पुण्याईच महत्वाची आहे. महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये देवा एकच काम केलंय मी, की राहिलीशी प्रीती तुझी नामी. आता आणखी पुढे जाऊया आपण. तो वाली म्हणलाय, देवा खरं सांग का मला मारतोस? का मारतोस म्हटल्यानंतर तो वालीला देव म्हणतो तू पापी आहे. तो देव पापी आहे म्हटल्यानंतर तो वाली म्हणतो, देवा मी पापी असूच शकत नाही, आणि तुला पाहून जर मी पापी असेल तर हे तुझं ब्रीद कुठं लावायचं? अंतकालेच मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम. अरे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, हे तूच सांगतो ना देवा. माझ्या मुखाला नाव नाही तर मी तुला बोलतोय, सांग देवा. त्यावेळेला तो वाली, आता देव आहे तो, करशी तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपल्या करुणेची साई करीव आई मजवरी. तो काही करू शकतो महाराज, काही करू शकतो. आपल्याला माहिती आहे ना, 2 वर्षात त्याने जे होत्याचं नव्हतं केलं. इथं बसलेल्या मंडपामध्ये प्रत्येकांच्या जवळची एक व्यक्ती गेली महाराज. कोरोनाच्या महामारीमध्ये एक व्यक्ती जवळची कुणाची ना कुणाची तरी, सुमितजी बरोबर आहे मी सांगतो, हे गेली महाराज. पण देवाला ज्यांना ठेवायचं आहे त्यांना देवाने ठेवलं की नाही बोला. हे बघा माझं तर असं म्हणणं आहे, जोपर्यंत देवाने आपल्याला जेवढं आयुष्य दिलंय ना, तेवढं आयुष्य आपल्याला किती कोरोना आले तरी आपण राहणार आहेत. आणि ज्या दिवशी देव आपला आयुष्य संपून टाकलेला असेल त्या दिवशी किती ऑक्सिजन लावा, आपण मरणार आहेत. आणि शेवटी आपणच म्हणतो ना, देह तो आणीला उष्णा पाचाचा शे, की ज्याचा त्याला देणे लागे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, आणि येथे मनुष्याचे काय आहे, हे उष्ण आणलेलं द्यावं लागणार. आता हे आमच्या माता भगिनी आहेत, इकडे बघा माझ्याकडे सगळेजण. आता तुमच्या घरी मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र आले, जागा आहे ना तुम्ही सगळा बचत गट, इकडे बघा. तुमच्या मालकाचे मित्र तुमच्या घरी जेवायला आले, आणि जेवायला आल्यानंतर मालकाने तुम्हाला विचारलं, सरकार, चांगली मोठ्या माणसांच्या घरी चांगलं बोलण्याची पद्धत असते. मोठा माणूस होता तो बायकोला म्हणाला, सरकार अहो आमचे मित्र जेवायला आले, मिळेल का जेवण? सरकार चांगलं होतं महाराज, ते चांगलं, पुढचं नाही सांगत, तुम्ही हसायला लागले आता. सरकार चांगलं होतं बिचारा. सरकारने सांगितलं काही चिंता करू नका, लगेच जेवायला बसा, 2 हात म्हटल्यानंतर तर तुम्ही लगेच चुलीवरती अशी कढई ठेवली, आणि त्या कढईमध्ये लगेच खरखर काय करून टाकलं बघा, बेसन करून मोकळ्या लगी ते बेसन करून टाकलं, आणि लगेच पटकन भाकरी तुम्ही अशा टाकायला सुरुवात केली. पाहुण्यांचा हात धुस्तर तर 2 भाकरी तुमच्या तयार झाल्या, चतकूर सगळ्यांच्या ताटात वाढली. पाहुण्यांचं जेवायला सुरुवात झालं.
तो म्हातारा म्हणला, बापरे, असं बेसन तर कधी आपण खाल्लंच नाही, किती सुंदर आहे. हनुमान बुवा, या बायांच्या हाताला चव बी देव एवढा देतो राव. या बायाने निसती आहे, पाण्याला फोडणी देऊ द्या, एक नंबर आमटे करते. आणि काय काय मावशाचं हातलंही चांगलं असतंय, पण काय काय बायांचा हात म्हणजे बापरे, डबाभर मशाला चव नाही कशाला उगं. फार कठीण काम असते. इतकं लगेच जेवायला सुरुवात झाली. जेवायला सुरुवात झाल्यानंतर त्यावेळेला पाहुणे म्हणले, काय सुंदर आहे बाबाई. मालकाने म्हणल्याबरोबर तर गरम जेवायला आपल्याला. बाई चांगली आहे, संस्कारशील आहे, पण तुमचं नशीब बी कधी कधी हिवराखाली झोपलेलं असतं. भाकरी करता करता तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणता ना? नाही नाही म्हणतात बुवा. मग काय करता? सांगा सांगा, काय करता? उष्ण आणतो. बरं, ह्या उष्ण आणायला जात्यात ना, ह्या पातीला घेऊन, ते असं पातील असते आणि वरून पीठ टाक टाक असं चोपून चोपून दाबून ते मध्ये, अरे फुटन ना, नाही नाही टाक, नवीन आणले बाजारातून, टाक टाक. आणि परत वापस द्यायच्या टायमाला म्हणजे आणताना मात्र पातेल्याची बेजारी, आणि देताना काय हाताला लकवा होतो का? कसंही असू द्या, ते द्यावं लागणार. तसं हे जर उष्ण असेल, हे जर किरायाचं असेल, तर हे वापस द्यावं लागेल. मला देणंच आहे ना, पण देण्याच्या अगोदर इतकं चांगलं काम करा, आपण गेल्यानंतर कुणीतरी आपलं नाव घेऊन रडावं, किमान एवढं तरी आपलं कर्तृत्व असावं. मला असं वाटतं, नसू दे आपलं लई मोठं कर्तृत्व, किमान आपल्या गल्लीतल्या माणसाने तरी आपल्यावर जळावं, एवढं तरी कर्तृत्व असावं राहावं आपलं. काही काही माणसाचं काहीच कर्तृत्व नसतं, आले तसे गेले, त्यांचा काही उपयोग होत नाही. किमान गल्लीतल्या शेजाऱ्याच्या माणसाने तरी आपल्याकडे पाहून जळावं, एवढं तरी माणसाचं कर्तृत्व असावं. आणखी पुढे जाईल त्यावेळेला तो वाली म्हणतो, देवा का मला मारलंस? मी जरी जाणार असलो, सांग का मला मारलंस? फार गोड प्रसंग, मी सगळं सांगत नाही. तो वाली म्हणतो, देवा माझं भाग्य आहे रे, मी आज तुझ्या समोर मरतोय, हे माझं भाग्य आहे. जन्म जन्ममय जन्म जन्ममय जतन कराई, अंतराम कही आवत नाही. अर्थात जन्मोजन्मी मी तपश्चर्या करून सुद्धा तू ज्यांच्या स्वप्नात जात नाहीस, तू आज मला बोलतोस, हे माझं भाग्य आहे. हे वाक्य आपण सगळ्यांनी घेऊन जा. तो मरत असताना वाली म्हणतो, देवा तुझा हात दे. देवाचा हात वाली आपल्या हातावरती ठेवतो आणि दुसऱ्या हाताने तो अंगदाचा हात घेतो आणि देवाच्या हातावरती ठेवतो. आणि ठेवल्यानंतर म्हणतो, देवा माझी तुला आता मरताना शपथ आहे, देवा मी मेलो तरी चालेल, पण माझ्या अंगदाचा हात आयुष्यात आणि भविष्यात देवा तुझ्या हातात दिलेला कधी सोडू नको. आजच्या कीर्तनाची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मरत असताना आपल्या पोराचा हात अशा व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या पोराचं आयुष्य आणि भविष्य हे कधीच बिघडणार नाही. चांगल्या माणसाच्या हातात आपल्या मुलाचा हात द्या. वाली अर्थात अंगदाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय होते. कलियुगात नामदेवरायांच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय आहेत. द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय आहेत. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मी आजपर्यंत तुझी सेवाच करत आलो, पण आज मात्र तुझ्या नामावरती माझं प्रेम जडले, ठेवलं नाही रे. प्रीती आहे. आता बघा, मराठीत विरोधार्थी शब्द असतात. प्रीती म्हटलं की भीती असते. सकाळ म्हटलं की, बोला पुराव, सकाळ म्हटलं की इकडे बघ माझ्याकडे, ए पुरा मांडी घाल इकडे बघ. सकाळ म्हटलं की अरे संध्याकाळ म्हण ना. गरीब म्हटलं की असं. आता ह्यांना विचारलं बघा, एकाच्या फटकीन सांगतात. हो, काय झालं, परवा एक जणाचा बाप असा पेढे घेऊन आला संतोष भाऊ माझ्याकडे. तो म्हणला, घ्या पेढे. म्हणलं, रामभाऊ कशाचे? घ्या. पोरगा 5 झाला. म्हणलं, किती मार्क आहेत? म्हणला 35. म्हणलं, काय पागल आहे राम्या तू, 35ला कुठं पेढे असते का? तू म्हणला, घ्या. गेल्या वर्षी 32च होते. कठीण आहे बा, काय करते बरं. हे काय साधे नाहीत महाराज पोरं. हे एक जण म्हणला, ह्या बघ शामराव, 4दा झालं मी नापास होतोय, आता काही इच्छाच नाही बा आपली तर निकाल पाहायला यायची. तूच निकाल पहा आणि माझा बी तूच पहा. पण ह्यांची भाषा ठरली. तो म्हणला, माझा एक विषय गेला ना, तो फक्त सट शिकलं बघा. पहिलं म्हणायचं सट शिकलं खरं असं, आता म्हणते टेस्ट कर. मग फार कठीण आहे, फार कठीण आहे अलीकडच्या काळात. ते म्हणला, हे बघ माझा एक विषय गेला ना, तो म्हणायचं श्रीराम. 2 विषय गेले की तो म्हणायचं जय श्रीराम. आणि 3 विषय गेले की म्हणायचं प्रभू रामचंद्र भगवान की.
असं ठरलं बुवा त्यांचं. ठरलं आणि ते गेलं पोरग. गेल्यानंतर त्याचा निकाल पाहिला त्याने हनुमान बुवा. आणि पाहिल्यानंतर तो घरी आला आणि त्याने लांबूनच विचारलं, म्हणलं कसं काय? तो म्हणला, बोला पुंडलिक. कळलं का तुम्हाला? म्हणजे सगळेच विषय गेले त्याचे विठ्ठल. फार कठीण आहे महाराज, फार कठीण आहे. आता हे 2 वर्ष झालं शाळा नाहीत ना. परवा एक जणांनी मला म्हणले, महाराज आपल्याला काय कमी बोलतात का लोक? की ज्याला काहीच कळत नाही, ज्याला बायको नीट बोलत नाही ना, ते महाराज लोकांवर मोदी शिव्या देत आहे सध्या. ज्याला घरी बायको खवळती ते सुद्धा म्हणते मोदीला अक्कलच नाही. काय कमाल आहे लोकांची, काय डेअरिंग आहे. ज्याला काही कळत नाही ते म्हणते महाराजालाही अक्कल नाही. काय डेअरिंग असेल लोकांची राव, आहे की नाही? फार कठीण आहे. जाऊ द्या, मरू द्या. अर्थात विषय असा आहे, आपण पुढे जाऊया. महाराज सोपी गोष्ट नाही. देव हा काही सोपी गोष्ट नाही. संत मिळणं ही काही सोपी गोष्ट नाही. परमात्मा आपल्याला मिळतो हे आपलं परमभाग्य आहे. महाराज शब्द आहे प्रीती, याचा अर्थ भीती नक्कीच असेल ना. महाराज म्हणले, होती हो, पण आता भय नाही. ऐसे वाटत असे जीवा घडली सेवा समर्थांची, आता मात्र भीती नाही. बघा, शास्त्रामध्ये प्रेम म्हटलं की माता, शास्त्रामध्ये गीता आणि पतिव्रतेत सीता, या 3 गोष्टी आपण कधी विसरून चालणार नाही. पतिव्रता म्हटलं की पंचकन्या स्मरणित्य महापातकनाशनम, ऐक नाही. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस तथा पंचकन्या स्मरणित्य महापातकनाशनम, या 5 पतिव्रतेचं नाव घेतल्याबरोबर पातिव्रत्य धर्माचं रक्षण केल्याचं पुण्य किंवा आचरण केल्याचं पुण्य भेटते. सकाळी उठल्या उठल्या यांची नावं घेतले ना. आता बघा, पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी, याच्यात फरक आहे बरं का. म्हणजे वेलांटी उकाराचा फरक आहे तो सगळा. मराठीत फार कठीण आहे हे. वेलांटीहून अर्थ बदलत चालतो. आता ते व्याकरणाचं शिकरण बऱ्याच जणांकडून होतं महाराज. जाऊ द्या. आता ते पंढरपूरला कार्तिक एकादशीत मी परवा कीर्तन ऐकलं. चंद्रभागेच्या वळवटात एका मावशीचं कीर्तन होतं. आता या मावशींच्या कीर्तनाचं कठीण असतं हे सगळं. त्यांच्या कीर्तनात त्यांनी सांगितलं, तुका म्हणे होता, हे कटकर आहे भाऊ, पुन्हा कटकर येईल मावशी माझ्या अंगावर. ती नंतर ती मावशी म्हणली, तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. आता अर्थ सांगताना काय सांगितलं? तुकाराम महाराजांनी ठेवलेला ठेवा त्यांच्या भावाला सापडला. अहो, किती व्याकरणाचं शिकरण झालं. ही जर बाई शिकलेली असती ना, हे असं, अगं बाई तिथं विभक्ती प्रतेला आता विभक्ती प्रतेसुद्धा मीच सांगतो, यांचा काय मेळ हुकन सगळा. 2 वर्ष झाला मेळ यांचा. विभक्ती प्रतेमध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन इथपर्यंत असते. तिने जर ती विभक्ती प्रत्यय घेतली असते ना, ने ईशी, तर भावाने ते बरोबर जुळलं असतं. पण तिने ती विभक्ती प्रत्ययाचा तिला मिळत नव्हता. फार कठीण आहे बुवा. असू द्या, जाऊ द्या. आपण पुढे जाऊ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, इथे प्रीती ठेवली. आता बघा, प्रीती म्हटलं की भीती नक्की असते. प्रेम म्हटलं की माता आहे, शास्त्रामध्ये गीता आहे आणि पतिव्रतेत सीता आहे. म्हणून पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. पतिव्रता म्हणजे कशी सांगू का? सोपं सांगतो मावशी, इकडे बघा. मालकाच्या ताब्यात जी राहते तिला पतिव्रता म्हणावं आणि मालक जिच्या ताब्यात राहतो तिला पतिव्रता म्हणावं. समजला का? आणखी सोपा सांगू. उठ म्हणलं की उठला, बस म्हणलं की बसला आणि डबल दिले की सुटला, याला म्हणायचं पतिव्रता. सांगू का? अजून सोपा सांगू. हे बघा, एका बाईचं कांडण चालू होतं. असं मुसळ धरलं होतं. कांडण चालू असताना मालकाने पाणी मागितलं. मुसळ काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? मुसळ. हां, मग काय हरकत नाही. मला वाटलं गेलं मुसळ केरात सगळं. आणि मग ते असं मुसळ धरलं होतं आणि ते मालकाने पाणी मागितलं. पाणी मागितल्या बरोबर बाईने मुसळ असं सोडून दिलं आणि सोडल्या बरोबर ते मुसळ असं वर थांबलं. शेजारच्या शांताबाईने पाहिलं. ती म्हणले, बापरे, हे मुसळ, अरे हात रुमाल सोडला तर खाली पडतो, एक का खाली पडते याचा शोध न्यूटनने लावला. हे सगळं सांगत बसत नाही का शोध लावला, कसा लावला. ते खाली पडलं, ही मुसळ वर का थांबला असेल. तिला दमत निघला नाही. ती पळत आली. म्हणली, काकू, अहो माझ्या हाताने रुमाल वर थांबत नाही, तुमच्या हाताने मुसळ खाली पडलं, काय कारण? ती म्हणली, काहीच कारण नाही, मी पतिव्रता आहे म्हणून ते थांबलं. ती म्हणली, कसं काय वर थांबलं, कसं झालास पतिव्रता? मलाही व्हायचं आहे पतिव्रता. ती म्हणली, फार सोपं आहे, मालकाची सेवा करायची, लगेच पतिव्रता होते. ती म्हणली, कशी करावं लागते मालकाची सेवा? एवढी हळद होती ही, कशी करावं लागते म्हटल्यानंतर ती म्हणली, अगं बाई, मालक जे म्हणतील ते ऐकायचं, नजरेच्या रोखात राहायचं, ते जे सांगतील ना ते ऐकायचं. ती म्हणली, असं आहे ना, बास. म्हणली, घरी गेलं कीच आता
घरी गेलं कीच म्हटल्यानंतर ती म्हणली मालक इधर आओ इधर आओ म्हणले की ती थरथरच कापायला लागला बुवा. मेलो गड्या, आता काय करणार. आदमी कितना ही खतरनाक हो, घर से बाहर घर में आए तो बिल्ली बन जाता है. साहेब घराच्या बाहेर, तेच साहेब घरात आले की म्याव करतात, काही चालत नाही त्यांचं. ती म्हणली घाबरू नव्हतं. कुणामुळे घेतली असन, ह्यांच्यामुळंच घेतली असन. इतकं बोलात्यात ना ह्या नवऱ्याला, बाबा 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 लईच बोलत्यात ना. आपल्या मराठवाड्यातलं सांगतो, आपलं हे बी मराठवाड्यातच येत असेल आहे ना. हा, तिकडचं सांगतो, दुसरीकडचं. विठ्ठल इतकं बोलली ना त्याला. मी म्हणलं महाद्या, माझ्या देखत तुझी बायको तुला एवढं बोलती म्हणल्यावर घरी कोण नसल्यावर तुझं कायच होत असं. तो म्हणला बोलती र बोलती, माणसात नाही, माणसात बोलती, पण लई प्रेम आहे बघ माझ्यावर तिचं. मोसकडीतच ठेवून द्यावं म्हणलं तुझ्या एक. असलं काय प्रेम, माणसात भांडतीन कोण नसल्यावर आरती करीती. काय पागल आहेस म्हणलं, चल आमच्या बरं तरी कीर्तनाला. अर्थात ती म्हणली घाबरू नका, मला पतिव्रता व्हायचं आहे. तेवढ्यामध्ये ती म्हणली, संध्याकाळची वेळ होती, 9-10 वाजत आले होते बरोबर. आणि मग ती म्हणली पाय दाबू का, पाठ दाबू का, मान दाबू का, डोकं दाबू का, घसा दाबू का. ते म्हणला मरण ना, पतिव्रत व्हायचं नाही तुला. असं करता करता ती म्हणली हो बाई. पहाटे 3:30लाच उठली ती. गरम पाण्याने आंघोळ घालायची, आता पतिव्रत व्हायचं आहे. 10 घागरी कढईत पाणी ठेवलं. 10 घागरीचं पाणी सुमित्राव डायरेक्ट 7 घागरी आलं. आणि आल्यानंतर तरी हे उठानात ना, हलून कसा तरी जागा झाल्यानंतर हा बाहेर दिशेला गेला. जाऊन परत आला. बाथरूममध्ये नवीन टॉवेल, सगळं काही स्वच्छ चकाचक होतं. आणि तेवढ्यामध्ये हा आंघोळीला बाई म्हणली चला बाथरूममध्ये. तो म्हणला दमनं टॉवेल आणतो. ती म्हणली सगळंच आहे आज, चला. तो म्हणला कसं काय सगळं आहे. ती म्हणली आज पोळ्याचा सण आहे ना. हा मध्ये म्हणली सगळं. हां चला म्हणली मध्ये, चला लई फुल रेंज आहे तुम्हाला बी, चला म्हणली मध्ये. चला म्हणले होते, चौरंगावर बसलं. आणि चौरंगावर बसल्यावर आता ते पाणी किती गरम विठ्ठलराव बघाव ना. तिला वाटलं शेवटचीच आंघोळ आहे काय की, शेवटची म्हणजे तिला वाटलं शेवटचीच आंघोळ आहे. तिने असा मग धरला, असा पाण्यात बुडवलं. वाटला की तो म्हणला मेलं काय म्हणला, आता जगतच नाही. तुम्ही म्हणता मेलं का काय, कीर्तनातलं मरत नसतंय. आणि मग तुम्हाला सांगतो कशी तरी आंघोळ झाली. आंघोळ झाल्यावर चहा कॉफी झाली, नाश्ता झाला. बाई म्हणली जा सप्तेची पट्टी देऊन या, तोपर्यंत जेवायला करते. तो म्हणला सप्तेची पट्टी पुन्हा देतो, याला मलम पट्टी अगोदर करतो म्हणला. हा ती सप्त्याची पट्टी न दिल्याचा परिणाम, ही मलमपट्टीला पैसे इकडे द्यावे लागतात. म्हणून बाबा सप्त्याची पट्टी अगोदर द्या, दवाखान्याची चुकवायची असेल तर. ओ लई कठीण आहे. नाही तर महाराज काही माणसं बघा तुम्ही, इकडं पट्टी चुकीत येत आणि दवाखान्यात देतात. ती दवाखान्यात देण्यापेक्षा ही दिलेली बरी ना. विठाला पट्टी करून येऊस तर बाईने महाराज पतिव्रता व्हायचं. इतका सुंदर स्वयंपाक केला. भजे काय, कुरड्या काय, पापड काय, लोणचं काय, श्रीखंड काय, बालुशाही काय, लाडू काय, गुलाब, तोंडाला पाणी सुटू देऊ नका. इतका सुंदर स्वयंपाक केला. पुरणपोळी सुद्धा केली. आता चपाती वेगळी आणि पुरणपोळी वेगळी. आपण खाल्लेली चपाती नव्हती, चपाता होता तो. चपाता म्हणजे चपातीचा नवरा असतो, आटाणे जाडीचा. अर्थात ते असं इतकी आता पुरणपोळी म्हणजे करण्यापासून तयार आहे महाराज. ती पुरणपोळी कणिक विठ्ठलराव ती पाट्यावर ठेवायची, वरच्या वरवंटीने ठेसायची, इतकं पाणी टाकू मऊ करायची. जर ती कणिक मऊ नाही केली तर पुरण त्या कणकीतून मुंडकं वर काढताना म्हणतं कसं काय सप्ताह बरा आहे ना गावातला. फार कठीण आहे ते. पुरणपोळी केली, जेवायला सुंदर. वेळ झाला होता, तो इतका कच्चून जेवला, इतका टच्चून जेवला. जेवल्यावर बाई म्हणली झोपा. आणि झोपल्यावर उठल्या पाणी मागा, मला मुसळ वर ठेवायचं आहे ना. आणि तिचं कांडण चालू झालं. त्याच्याकडे पाहिजे म्हणायचे बाई ग मेला कधी उठतो, मला ही मुसळ तारायचं आहे. कधी उठतो मेला कधी उठतो. आता मेला एकदाचा उठला आणि मला पाणी म्हणल्याबरोबर हनुमान महाराज ते बाईनी मुसळ असं सोडून दिलं. काय झालं असेल बरं, काढा अंदाज काढा काय झाला असेल. नाकच खालात झालं. काय बघता माझ्याकडे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.